श्रीमंत होण्याचा पहिला राजमार्ग म्हणजे काटकसर. ज्याच्या अंगी काटकसर असते तो माणूस कधीच उपाशी झोपत नाही, आणि ज्याच्या अंगी उधळपट्टी नावाची गोष्ट असते तो माणूस एक ना एक दिवस भिकेला लागल्याशिवाय राहत नाही. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. माणसाचा एक मूळ स्वभाव असतो, थोडासा इन्कम वाढला की माणसाचे शौक सुद्धा वाढतात, आणि श्रीमंत माणूस तोच होतो ज्याला आपल्या शौकवरती नियंत्रण ठेवता येतं. एक उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीला समजा 20,000 पगार आहे. तो त्या 20,000मध्ये रेग्युलर त्याचे हप्ते भरतोय, घर चालवतोय, कुटुंबाच्या गरजा भागवतोय आणि स्वतःची लाईफ पण जगतोय, आणि तो सुखी आहे. त्याच व्यक्तीचा अचानक जर पगार वाढून 50,000 झाला तर तोच माणूस इथे जातो. म्हणजे त्याने आतापर्यंत कधीच विकत पाण्याची बॉटल घेतलेली नसते, ती तो घ्यायला चालू करतो. 200 रुपयाचं चप्पल वापरणारा माणूस 1000 रुपयाचे ब्रँडचे चप्पल वापरायला चालू करतो. साध्या कपड्यामध्ये सुद्धा अंग झाकू शकतं, तिथे तोच माणूस ब्रँडचे कपडे घ्यायला बघतो. कधीच कुठल्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी खरेदी न करणारा माणूस डायरेक्ट 20,000च्या मोबाईलवरून 1.5 लाखाचा आयफोन घ्यायला बघतो. कधीच एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला न जाणारा माणूस 50,000 पगार झाल्यानंतर त्या हॉटेलमध्ये जेवायला जायला चालू करतो. आणि ॲट दी एंड ऑफ दी त्याला एकच वाटतं की अरे, माझा पगार 20,000वरून 50,000 झाला तरी सुद्धा माझी परिस्थिती का बदलत नाहीये, तरी सुद्धा माझ्याकडे पैसे का सेव्हिंग होत नाहीयेत. याचं एकच कारण असतं की त्याच्या गरजांवरती नियंत्रण राहत नाही, आणि ही गोष्ट तो कधीच मान्य करायला तयार नसतो. म्हणून मित्रांनो, आपली परिस्थिती जर बदलायची असेल तर आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. माझं खास करून 17, 18, 19 वर्षांच्या मुलांना माझं सांगणं असेल, या वयामध्ये तुम्ही जरी कमवत नसला, शिक्षण जरी घेत असला, तर या वयामध्ये तुम्हाला मिळालेले पैसे असतात ते पैसे वाचवायला शिका. आणि जेव्हा कमवायला लागाल तेव्हा तेच वाचवलेले पैसे इन्व्हेस्ट करून त्या पैशाने पैसा वाढवायला शिका. श्रीमंत होण्याचा पहिला राजमार्ग म्हणजे काटकसर. ज्याच्या अंगी काटकसर असते तो माणूस कधीच उपाशी झोपत नाही, आणि ज्याच्या अंगी उधळपट्टी नावाची गोष्ट असते तो माणूस एक ना एक दिवस भिकेला लागल्याशिवाय राहत नाही. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. माणसाचा एक मूळ स्वभाव असतो, थोडासा इन्कम वाढला की माणसाचे शौक सुद्धा वाढतात, आणि श्रीमंत माणूस तोच होतो ज्याला आपल्या शौकवरती नियंत्रण ठेवता येतं. एक उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीला समजा 20,000 पगार आहे. तो त्या 20,000मध्ये रेग्युलर त्याचे हप्ते भरतोय, घर चालवतोय, कुटुंबाच्या गरजा भागवतोय आणि स्वतःची लाईफ पण जगतोय, आणि तो सुखी आहे. त्याच व्यक्तीचा अचानक जर पगार वाढून 50,000 झाला तर तोच माणूस इथे जातो. म्हणजे त्याने आतापर्यंत कधीच विकत पाण्याची बॉटल घेतलेली नसते, ती तो घ्यायला चालू करतो. 200 रुपयाचं चप्पल